नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो. सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आता 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% करा सोयाबीनची विक्री, पण का? हो मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की आता 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये का करावी सोयाबीनची विक्री. हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे. आज भारतवर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये का करावी सोयाबीनची विक्री. या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा. सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर 15 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये का करावी सोयाबीनची विक्री. होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर 15 तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये का करावी सोयाबीनची विक्री. या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे, सध्या देशांतर्गत बाजारामध्ये मागणी आणि पुरवठ्याची स्थिती काय आहे आणि असं काय होणार आहे 15 तारखेनंतर की ज्यामुळे आपण देशांतर्गत बाजारामध्ये 100% करावी 15 तारखेनंतर सोयाबीनची विक्री. तर लक्षात घ्या मित्रांनो, देशामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा सध्या 4200 ते 4500 दरम्यान आहे. सध्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दिवसाची आवक 1.5 लाख क्विंटलच्या आसपास जरी असली तरी देशामध्ये असणारा सोयाबीनचा शिल्लक साठा हा 30 ते 35% दरम्यान आहे. भविष्यामध्ये सोयाबीनचा साठा कमी असल्यामुळे 15 तारखेनंतर सोयाबीनच्या आपल्याला विक्रीमध्ये कमतरता दिसेल. याचा फायदा सोयाबीनच्या बाजारभावाला मिळून 15 तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव इथं वाढण्याची शक्यता दिसत आहे. या शक्यतेचा जर विचार केला तर 15 तारखेनंतर सोयाबीनच्या बाजारभावात 100 ते 200 ची तेजी येऊन बाजारभाव पातळी 4500 ते 4600 दरम्यान जाण्याची शक्यता आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की भविष्यात देशांतर्गत आणि जागतिक बाजाराचा विचार केला तर सोयाबीनच्या बाजारभावामध्ये प्रचंड तेजी येण्याची शक्यता नाही. म्हणून भविष्य काय उज्ज्वल नाही. म्हणून या ठिकाणी 15 तारखेनंतर आपण प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं 100% करावी सोयाबीनची विक्री, तरच होईल आपला मित्रांनो या ठिकाणी 100% फायदा. मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र. आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी शेअर करा. सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील.
तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.